मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. उल्हासनगर महापालिकेत राज्य स्थापना दिन जल्लोषात. जनगणना 2027 साठी स्वगणनेचे आवाहन. उल्हासनगर. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67वा वर्धापन दिन उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापौर श्रीमती अश्विनी कमलेश निकम यांच्या हस्ते सकाळी 9:15 वाजता ध्वजवंदन पार पडले. शासकीय प्रोटोकॉलनुसार वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना राष्ट्रगीत व राज्यगीताचे वादन करण्यात आले. मुख्यालय परिसरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे नातलग, लोकप्रतिनिधी व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे भाप्रसे यांनी भारताची जनगणना 2027 या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमाची घोषणा करत नागरिकांना स्वगणना करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून स्वगणनेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आयुक्त आव्हाळे म्हणाल्या की जनगणना प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता आणण्यासाठी शासनाने स्वगणनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी स्वतःहून आपली माहिती नोंदवून या राष्ट्रीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवावा. जनगणना 2027 ही भारताची 16वी जनगणना असून संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. मोबाईल ॲप व CMMS पोर्टलच्या माध्यमातून ही प्रक्रिया 2 टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे. स्वगणना व घरगणनेसाठी https://acc.census.gov.in ही वेबसाईट उपलब्ध करण्यात आली आहे. उल्हासनगर शहरात लोकसंख्या मोजणीसाठी 950 प्रगणक व 159 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून 4 चार्ज कार्यालय व 950 घरयादी गट निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात 1 मे ते 15 मे 2026 दरम्यान नागरिकांना स्वगणनेची सुविधा उपलब्ध असेल. या कालावधीत नागरिकांनी नोंदवलेली माहिती प्रगणकांच्या HLO ॲपमध्ये समाविष्ट केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी भेट देऊन 33 प्रश्नांच्या आधारे घराची स्थिती, कुटुंबाची माहिती, उपलब्ध सुविधा व मालमत्ता यांची सविस्तर माहिती संकलित करणार आहेत. या कार्यक्रमास उपमहापौर श्री अमर गोविंदराम लुंड, विरोधी पक्षनेत्या श्रीमती अंजली चंद्रकांत साळवे, गटनेते श्री अरुण लक्ष्मण आशान, गटनेत्या श्रीमती सुरेखा सुरेश सोनवणे, लागू होणार आहे. त्याच्यामध्ये आपण सहकार्य करावं. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.